आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे। अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी हक्कभंगाच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी विरोधक यांच्यात जोरदार खणाखणी पाहायला मिळाली। कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनावरनं हा सगळा वाद पेटला। उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी कुणाल कामराची कविता म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केली आणि याच मुद्द्यावरनं भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेत कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे दोघांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला। प्रवीण दरेकरांनी कामरा आणि अंधारेंच्या विरोधात आणलेल्या प्रस्तावावरनं जोरदार खडाजंगी झाली। श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतुपुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे। म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतुपुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे। म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का? सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे का? किंवा सभागृहाबद्दल काही खोटी माहिती मी पुरवलेली आहे का? हे मला एकदा कळायला हवे। आणि जर माझ्यावर हक्कभंग येणार असेल तर मग सभागृहात बिभत्स हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात? दरम्यान कुणाल कामराचा सुपारीबाज असा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। नेमकं काय झालं आपण पाहूया। किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही। आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत, हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो। नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कुणाल कामरा या कॉमेडियनचा विषय जबरदस्त गाजतोय। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबन गीतांनी अवघा महाराष्ट्र ढवळून गेलेला आहे। कारण कुणाल कामरानं सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली। ठाणे की रिक्षा म्हणत एक विडंबन गीत कुणाल कामरानं सादर केलं। त्यानंतर कुणाल कामराच्या या गाण्याविरोधात एकनाथ शिंदेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले, परंतु त्यालाही न जुमानता हम होंगे कंगाल असं आणखी एक विडंबन गीत कुणाल कामरानं रचलं। ते गीतही व्हायरल झालं आणि याचाही वाद शमतो न शमतो तोच मुंबईतल्या रस्त्यांवरनं आणखी एक विडंबन गीत कुणाल कामरानं सादर केलं। मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामावरती त्यानं आपल्या गीतातनं भाष्य केलंय। कुणाल कामराचा हा सगळा वाद नेमका काय आहे तो आपण पाहूया। इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई, मेट्रो है इनके मन में खोद कर ये ले अंगड़ाई, ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई, कहते हैं इसको तानाशाही तानाशाही तानाशाही। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या या नव्या विडंबन गीतावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। रस्त्यांच्या रखडलेल्या कामावरून कुणाल कामरानं राज्य सरकारवर विडंबन गीतातून निशाणा साधलाय। ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई। सध्या मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे जिकडे तिकडे रस्ते खोदून ठेवल्याचं चित्र आहे। पण रस्त्यांची कामं रखडल्यामुळे त्याचा नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय। मुंबईमधील एकूण परिस्थिती बघता पावसाळ्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी हे रस्ते खोदण्यात आलेले आहेत, ज्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो। आता सध्या आपण आहोत भडकमकर मार्गावरती, ऑपेरा हाऊसच्या नजीकचा हा
अतिशय महत्त्वाचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे. रस्त्यांची ही अवस्था पाहिल्यानंतर कुणाल कामरानं केलेलं हे विडंबन मुंबईतील रस्त्यांना तंतोतंत लागू होतंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुंबईतील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतला होता. पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. त्यामध्ये 698 रस्त्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाईल. त्यात 1420 रस्त्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे मुंबईतील एकूण 701 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. खरं तर विधिमंडळ अधिवेशनातही मुंबईच्या रस्त्याचा मुद्दा चांगलाच गाजला. विशेष म्हणजे रखडलेल्या कामांवरून सत्ताधारी भाजपनंच शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी केली होती. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई. ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज. 1.5 वर्षानंतर 1-1, 1.5, 2-2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला. कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही. 6 महिन्यापूर्वी रिटेंडर झालं, अजूनही काम सुरू झालं नाही. ही खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळं सत्ताधाऱ्यांमध्येच यावरून शह-काटशहाचं राजकारण सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची बैठक घेत मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनात हे जोरदार उत्तर दिलं. डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. पण नेत्यांनी कितीही राजकीय टोलेबाजी केली तरी मुंबईतील रस्त्यांचं वास्तव काही सरकारला नाकारता येणार नाही. ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा इकडे एका दुकानामध्ये कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाला. कर्मचाऱ्याला मराठीमध्ये बोलण्याची विनंती ग्राहकानं केली असताना त्याने उद्धट उत्तर देत ग्राहकाला मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार असं उत्तर दिलं. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून या व्हिडिओची मनसेने दखल घेतलेली. या प्रकारानंतर मनसेने त्या दुकानात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण करत माफी मागण्यास भाग पाडले. माफी मांगतो. हमको मराठी सिखाने आए. मैंने ऐसा नहीं बोला था आपको. मेरे पास रिकॉर्डिंग है भाई, दिखाओ क्या? तुम्ही मराठी नाही बोलायची. कुठून आलास तू? मराठी बोलणार नाही असं का? पहिलं तर तुमचा तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते मराठीत बोलणार नाही तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इकडे नोकरी नाही करायची. मराठी माणसाची मी माफी मागतो बोल.